उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत भव्य पक्ष प्रवेश सोहळा संपन्न। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात मलगाव गावात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांच्या 66व्या वाढदिवसानिमित्त भव्य पक्ष प्रवेश सोहळा संपन्न। सुरुवातीला आदिवासी पारंपरिक वाद्य ढोल वाजवत स्वागत केले। तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गावात पुरुष कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांच्या हस्ते कबड्डी विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले। कार्यक्रमास्थळी मलगाव व परिसरातील गावातील शेकडो नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांच्या समक्ष प्रवेश घेतला। यावेळी अभिजित मोरे, मोहन शेवाळे व मालती वळवी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी करण्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी मलगाव येथील पक्ष प्रवेश मेळाव्यात केले। कार्यक्रमाला ज्येष्ठ मार्गदर्शक माधव चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेवाळे, इंजिनियर जयसिंग पावरा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पवार, चिंतामण पाटील, शहादा तालुका अध्यक्ष संतोष पराडके, ओबीसी सेलचे राजेंद्र बाविस्कर, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, छोटू कुवर, संजय खंदारे, राजू सोनवणे, राजू गिरासे, मालती वळवी, शहादा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत पटले, सोहेबभाई खाटीक, रवींद्र लोंढे, राजू गिरासे, मलगाव येथील कार्यकर्ते भीमा तिरसे, सुरेश पावरा, चेतन पावरा, गोविंद शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते। SMTV मराठी मुख्य संपादक संजय मोहिते, नंदुरबार। आदरणीय अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त मलगाव, झुलाने, सटीपाणी, पिपळ्यापाडा इथल्या अनेक ग्रामस्थांनी आज पक्षप्रवेशाचा संकल्प केला होता आणि या पक्षप्रवेशाच्या संकल्पाच्या अनुषंगानं आज मी मलगाव येथे आलो। मलगाव येथे आज आपण बघितलं की शहादा तालुक्यातील सर्व ज्येष्ठ मंडळी, मोहनदादा शेवाळे असतील, जयसिंगदादा असतील, आमचे प्रकाश भाऊ पवार असतील, पंचायत समिती सदस्य, त्या ठिकाणी राजूभाऊ बाविस्कर असेल, दिलीप पावरा असतील, त्या ठिकाणी असंख्य आज मालतीताई देखील या ठिकाणी उपस्थित आहे, सीतारामदादा पावरा उपस्थित होते, माधव मामा चौधरी, असे अनेक शहादा तालुक्यातले पदाधिकारी, तालुका अध्यक्ष संतोष पराडके असतील, छोटू कुवर असतील, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर असतील, ही अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित झाले। आणि हा जो प्रवेशाचा कार्यक्रम अनेक दिवसापासून त्याचा सुरू होता, एकदा त्याला आम्ही कॅन्सल पण केला आणि अजितदादांच्याच वाढदिवसाला त्या ठिकाणी करावा असं ह्या कार्यक्रमाचं जे काही नियोजन करत होते ते आमचे भीमाभाऊ असतील, सुरेश असेल, असे अनेक लोक त्या ठिकाणी, आमचा प्रशांत पटले असेल, अनेक लोक त्या ठिकाणी तयारी करत होते। आणि आजच्या दिवशी आज अतिशय उत्साहामध्ये आणि अतिशय मोठ्या संख्येमध्ये आजचा हा पक्षप्रवेशाचा सोहळा त्या ठिकाणी पार पडला। आपण सर्व पत्रकार देखील त्याला साक्षी आहे। असंख्य लोकांनी या ठिकाणी अजितदादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी कबड्डी स्पर्धा देखील झाल्या आणि आदिवासी संस्कृतीचं एक प्रतीक असलेलं ढोल वाद्य देखील या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित झालं। मी या प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि त्याच्या मागे, या प्रवेशाच्या मागे ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आपल्या ह्या सर्व चॅनलच्या माध्यमातून आदरणीय अजितदादा पवार यांना त्यांच्या 66व्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार जिल्ह्याच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नंदुरबार जनतेच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आतापर्यंत शिवसेनाच्या पक्षाचे जे नेते, बडे नेते यांनी कुठेतरी दमदाटीच्या जे व्हिडिओ समोर येत आहेत त्यांनी दमदाटी करायला सुरुवात केलेली होती। त्या पक्षाने कुठल्याही प्रकारचे त्यांच्यावर कारवाई केली नाही। पण सध्या नुकतेच जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष युवक सूरज चव्हाण यांनी जे कार्य केलं, यांना लगेच जे त्यांचे पदच काढून घेतलं, याला कसं बघता आपण? हे बघा, अजितदादा पवार हे त्यांचं जर आपण राजकारण बघितलं आणि त्यांची काम करण्याची पद्धत बघितली तर ते शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना, संविधानाला मानणारं, अहिंसाचे मूल्य जपून त्या ठिकाणी राजकारण करणारं नेतृत्व आहे। जे काही प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणांनी त्या ठिकाणी जे काही व्हिडिओ आपण पाहिले
त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ती एक रिॲक्शन होती. ती रिॲक्शन एका कार्यकर्त्याला जेव्हा त्याच्या नेत्याबद्दल अपमानास्पद जर कुणी वागणूक दिली, त्याच्याबद्दल अपशब्द बोलले, तर ती रिॲक्शन प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात येते. परंतु त्यांनी त्यावेळेस थोडंसं त्यांच्या रागाला आवर घातला पाहिजे होता आणि त्यांनी तो घातला नाही. आणि त्याच्यामुळं आदरणीय अजितदादांनी जी काही कार्यवाही केलेली आहे, आमचा पक्ष अशाच पद्धतीनं काम करतो. हिंसेला कुठेही थारा आमच्या पक्षामध्ये नाही. कुठल्याही पद्धतीनं असंवैधानिक कृत्य त्या ठिकाणी आमच्या पक्षात खपवून घेतलं जात नाही. त्याचंच एक उदाहरण म्हणून त्या ठिकाणी अजितदादांनी प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाणांवरती कारवाई केली असं मला वाटतं.